नमस्कार. मी हरिदास पवार. हरिदास पवार यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत. वेलकम. तर आजचा व्हिडिओ आणखीन आहे आपला. गेल्या रविवारी आपण ज्या विषयावर आधारावर तो व्हिडिओ केलता ना, तो म्हणजे आपल्या येथील कोल्हापूर जिल्ह्यामधील कोल्हापूर येथील कोल्हापूरच्या ठिकाणातील असलेला प्रचंड सध्या गाजत असलेला सर्चेबल असलेला सगळ्यांचे लक्ष त्या एका बाजाराने म्हणजे स्वतःकडे खेचून घेतलेला तो विषय म्हणजे कोल्हापूरचा जुना बाजार. हे सगळ्यांनाच उत्कंठा लागलेली आहे की की तो जुना बाजार कधी असतो, कुठे असतो. कारण कोल्हापुरात जे राहून सुद्धा म्हणजे ज्यांची वास्तव्यात आहेत ना, कोल्हापुरात जे राहतात ना, त्यांना सुद्धा आणखीन माहित नाही की कोल्हापूरमध्ये हा जुना बाजार म्हणजे जुन्या वस्तू विक्रीसाठी मिळतात म्हणून. आणि ते आणखीन म्हणजे मला वाटतं 50% माणसाला माहित नाही. कारण मी परवा गेल्या रविवारी व्हिडिओ केलता, सहज केलता. कोल्हापूरचा जुना बाजार सर्वात स्वस्त वस्तू ते मिळतात, त्या विषयावर व्हिडिओ केलता. तर त्या व्हिडिओला आपल्या प्रेक्षकांचे म्हणजे आपल्या सगळ्यांचे भरभरून प्रतिसाद आलेला आपल्याला 20K पर्यंत व्ह्यूज आलेले आहेत. तरी कमेंट पण छान आलेले आहेत. म्हणजे सगळ्यांना मी कमेंटद्वारे एवढं आपल्याला माहीत झालं की आणखीन काही माणसाला तो जुना बाजार कोठे आहे तो माहीत नाही. तर मी आणखीन आज व्हिडिओ त्या विषयावर आधारित व्हिडिओ केलेला आहे. तर आज मी गेलतो ना त्या जुना बाजारात. त्या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त इलेक्ट्रिकल जे वस्तू मिळतात ना, इलेक्ट्रिकल वस्तू म्हणजे यूज अँड थ्रो केलेल्या म्हणजे यूज केलेल्या वस्तू ज्या असतात ना इलेक्ट्रिकल, तुमचे कॅम्प्युटर असू दे, जुने टेप रेकॉर्डर असू दे, तुमचे माईक असू दे, ऑल इन वन म्हणजे इलेक्ट्रिकल फॅन असू दे, कूलर असू दे, एसी असू द्या, फ्रीज असू द्या, अशा सर्व प्रकारच्या वस्तू मिळतात तिथं जुन्या बाजारात. तो जुना बाजारात कुठं आहे मी तुम्हाला डिटेल सांगणार आहे. सांगितलं पण आहे. प्रत्येक कमेंटला उत्तर देत आहे. प्रत्येकाच्या कमेंटला ज्यांना ज्यांना माहीत नाही मी त्यांना कमेंटद्वारे सांगतोय. आणि तो आता जी इलेक्ट्रिकल वस्तू आहे ना, तो आपला पहिला जुना बाजार आहे ना, त्या जुन्या बाजाराच्या साईडला एक गल्ली जाते ना, तिथून पुढे ते इलेक्ट्रिकलच्या वस्तू इथे मिळतात. अगदी एकदम स्वस्त असतात. मी स्वतः आज एक मॉनिटर आणलाय, कम्प्युटरचा मॉनिटर आणलाय. ₹150 फक्त आणलाय. मॉनिटर आणलेला आहे. मस्त आहे क्वालिटी. आता बघायचं, चेक करून बघणार इलेक्ट्रिकल म्हणजे इलेक्ट्रिशियनला घेऊन दाखवणार कसं आहे चेक. काय इथं वस्तू असं कसं असते, काय काय जण म्हणतात की एवढ्या वस्तू स्वस्त कशा काय मिळतात. तर तसं काय नसते. स्वस्त म्हणजे कसं, ती गॅरंटी वस्तू देताना ती गॅरंटी वॉरंटी काय सुरू नसते. तुमच्या भरोश्यावर तुम्ही वस्तू घ्यायची. त्यातली वस्तू चालू असू दे किंवा बंद असू दे, त्यांना काय माहीत नसतं. जर तुम्ही जर विचारलं हे चालू आहे का, ते तरी म्हणतात ते आम्हाला काय माहीत नाही. तुमच्या गॅरंटीवर तुम्ही वस्तू घेऊन जायची. परंतु कसं आहे, लक असलं तर 100% जर वस्तू जर चांगली असं तुमचं लक असेल तर वस्तू तुम्हाला चांगली मिळते. आणि नसेल तर थोडाफार खर्च करावा लागतो. थोडाफार खर्च केला की एक 5-6 महिने आरामशीर चालते. आणि अशा वेळेस अशा केसेस पण भरपूर आहेत की वस्तू दिसायला वरनं चकचकीत एकदम नादखुळा मस्त असते, पण त्याचं त्यातलं कसं असते, त्याला खर्च जरी केला तरी सुद्धा ती म्हणजे वस्तू आहे ना ती रिपेअर होऊ शकत नाही. अशा पण काय काय वस्तू असतात चकचकीत दिसायला असतात, परंतु त्याचा जरी रिपेअर केलं तर त्या वस्तू व्यवस्थित होत नाही. आणि जे खराब जर दिसल्या का नाही ते वस्तू एकदम चकचकीत असतात. मी आता आणलेला आहे LCD स्क्रीनचा कम्प्युटरचा आणलेला आहे LCD स्क्रीन मॉनिटर मनाचा थोडा प्रकारचा LED. तर मी तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये. तर चला, कोणताही विलंब न लावता व्हिडिओला सुरुवात करूया. व नवीन असाल तर हरिदास पवार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब लाईक करा, शेअर करा. तर आपण कोल्हापूर जिल्ह्यामधल्या अशा वस्तू म्हणजे सर्वसामान्य माणसाला परवडणाऱ्या वस्तू कुठे कुठे मिळतात, इथून पुढे मी आपल्या आमच्या कोल्हापूर जातो. मी सर्व आपल्या पब्लिकला म्हणजे माणसाला सर्व वस्तू सांगणार आहे कुठे कुठे मिळतात स्वस्त. म्हणजे सर्व पब्लिक आहे ना या वस्तूचा म्हणजे याचा आनंद घेऊ शकतात सगळे. या प्रकारचा व्हिडिओ आहे. तर चला, कोणताही विलंब न करता व्हिडिओला सुरुवात करूया. तर कोल्हापूर महानगरपालिका आपल्याला दिसत आहे. मोठी बिल्डिंग आहे कोल्हापूर महानगरपालिकेची. आणि याच्या पुढे तो चौक लागतो ना सिग्नल. एक जातो भवानी मंडपावर म्हणजे आपण महालक्ष्मी मंदिराकडे जातो, एक जातो सीपीआरकडे आणि एक जातो आपाची तिकटीकडे. आणि हा जो खाली रोड गेलेला आहे ना तुम्हाला दिसतो तो खालचा रोड हा आहे सीपीआरकडं. जसं सध्या दिसतो तुम्हाला हा जातो खाली आणि हा जातो भवानी मंडपावर म्हणजे महालक्ष्मी मंदिराकडं. आणि हा रोड आहे ना खाली गेलेला, हाच रोड आपला जातो मटण मार्केटला. येथे असतो जुन्या बाजारचा महासेल लागलेला असतो प्रत्येक रविवारी तुफान अशी गर्दी असते. प्रत्येकांचे लक्ष इकडे वेधून घेतलेला बाजार सध्या हा जुना बाजार म्हणून सर्चेबल टॉपिक ठरत आहे. सर्वांचा विषयचा लाडका म्हणजे असं प्रत्येकजण आता रविवारच्या आतुरतेने वाट पाहत आहे की कुठली वस्तू म्हणजे कुठले आयटम नवीन वस्तू कुठली आलेली आहे का. इलेक्ट्रिकल असू दे, कुठले पण ऑल वस्तू इथे मिळतात. अगदी होलसेल दरात म्हणजे स्वस्त, दुकानापेक्षा होलसेल एकदम स्वस्तात मस्त वस्तू मिळतात. परंतु ते पण असं थोडंफार याला खर्च करावा लागतो. मिळतो म्हणजे असं तुम्हाला
परफेक्टच अशी मिळणार नाही वस्तू, तर थोडाफार खर्च लागतो. तर चला मी तुम्हाला दाखवतो, सगळं डिटेल सांगत दाखवत आहे. साईडला पाहू शकता तिथे प्लॅस्टिकचे कॅन वगैरे पण सगळे मिळतात. तर पाहू शकता तुम्ही, हा झालेला आहे स्टार्टिंग, जुन्या बाजारची स्टार्टिंग चालू झालेलं आहे. इथून हा जुन्या बाजारच्या डाव्या साईडला खाली गेल्यानंतर इथून पुढे चालू होतो इलेक्ट्रिकल वस्तू. हे पाहू शकता तुम्ही. आता इथून पुढे सगळं एका ठिकाणी सर्व इलेक्ट्रिकल वस्तू मिळतात. म्हणजे यूज केलेल्या वस्तू असतात. एवढ्या पण सगळ्या म्हणजे चांगल्या कंडिशनमध्ये नसतात, पण वापरण्याजोग्या तर असतात. थोडाफार खर्च. हे भाग कोंबडे घेऊन आज घेऊन चाललेले आहेत कोण कोण. आणि पाहू शकता अगदी होलसेल दरात लायटिंगच्या माळा पण इथे मिळतात. हे पाहू शकता सगळे दुकाने हेच आहे. तुमचे इलेक्ट्रिकल बोर्ड असू दे, कुठले पण इलेक्ट्रिकल सामान असू दे, बल्ब असू दे, लाईटीचे शोचे मटेरियल असू दे, सर्व या ठिकाणी या मार्केटला स्वस्तात मस्त मिळते. जुन्या बाजारचाच हा भाग आहे. जुन्या बाजार जो मेन मेन रोड आहे ना, त्याच्या आतील बाजूला आहे. हे लवकर समजून येत नाही, तिथे विचारून जावं लागते. तर पहा, इथून पुढे चालू होते जुन्या बाजार. हे पाहू शकता तुम्ही. असंख्य अशा वस्तू आहे इलेक्ट्रिकल असू दे. आता हे पाहू शकता तुम्ही, इथे किती तर प्रकारच्या वस्तू आहेत. तुम्ही जाऊन इथं प्रत्यक्षात भेट घेऊ शकता व तुम्हाला जे कुठली वस्तू पाहिजे ते तुम्ही परचेस करू शकता तुमच्या मनाने. तर पाहू शकता तुम्ही. पहा, यात कुठल्या कुठल्या वस्तू आहेत. जुन्या वस्तू असतात त्यापर्यंत ते वापरलेल्या. तर आपल्याला घेऊन वापरण्यास काय हरकत नाही. सांगताना ते याची किंमत भरपूर सांगतात. काय वस्तू म्हणजे आवाजच्या सवा किमती सांगतात, पण आपण आपल्या परीने मागायची. हे पाहू शकता आपण. ही आहे इलेक्ट्रिकल वस्तू पाहू शकता इथे. हे पहा, लहान फॅन असू दे. मी तर टाईप रायटर पाहिलं होतं, कॅमेरा पाहिलं होतं. हे पाहू शकता. जुना सोनी, ओल्ड सोनी म्हणजे 90चा काळ असतो ना, 1999 किंवा 2000 काळात, 90च्या काळातला तो जुना सोनीचा कॅमेरा, व्हिडिओ रेकॉर्डिंगचा कॅमेरा. पहिल्या पूर्वीच्या लग्नात हे असले कॅमेरे वापरत असेल. हे पाहू शकता तुम्ही. हा कॅमेरा आहे. तर हा कॅमेरा मी विचारत होता कितीला देणार, तर त्यांनी सांगितले होते 1200 रुपये. मी डायरेक्ट ह्याला 50 रुपयाला द्या म्हणून सांगितलं. त्याने काय म्हणले, काय नंतर मी म्हणलेलं गॅरंटी वाले, तर ते काय गॅरंटी वाले काय नसते म्हणले. तुमच्या नशीब तुम्हाला चांगला असतं तर तुम्ही घेऊ शकता, नाही तर ठेवू शकता. मला तसं काय नाही. हे पाहू शकता अशा प्रकारचा हा कॅमेरा होता. सोनीचा कॅमेरा आहे हा. पूर्वीच्या काळात त्याची क्रेज भरपूर होती, याला मागणी, त्याची डिमांड भरपूर होते पूर्वीच्या काळी. तर यानंतर पाहू शकता इथं लहान फॅन पण आहे. टेबल फॅन आहे हा. चार्जिंगवरचा, म्हणजे आपण मोबाईलच्या हे पाहू शकता. हा फॅन मोबाईलच्या सॉकेटवर चालणारा, मोबाईलच्या चार्जरवर चालणारा तो रिचार्जेबल. चार्जिंग केल्यानंतर तो चालतो तास 2 तास. हे पाहू शकता. ह्या वस्तू पूर्ण इलेक्ट्रिकल वस्तू आहेत. हे पाहू शकता. फॅन किती मस्त आणि छोटासा आहे. आपल्या एका माणसापुरता छोटासा फॅन आहे. लाईट गेली तर तो चार्जिंग करून तो सहज वापरता येतो. तर त्याला पुढे बघूया आणखीन काय. तर हे पाहू शकता. आणखीन हे इथे पाहू शकता. अशा इलेक्ट्रिकल वस्तू आहे. मिक्सर असू दे, मिक्सरचे मटेरियल, सुट्टे मटेरियल असू दे, मिक्सरचे भांडे असू दे, इथे मिळतात. त्याच्यानंतर याच्या पुढे हे पण इलेक्ट्रिकल सामान. इथं पण कॅमेरे वगैरे, तुमचे कॅम्प्युटरचे स्पीकर असू द्या, ते सर्व प्रकारचे मिळतात. तिथे कॅम्प्युटरचे स्पीकर आहे पाहू शकता तुम्ही इथे. अगदी 50-50 रुपयाला जोडी असते कॅम्प्युटरच्या स्पीकरची. लहान स्पीकर असतात. पाहू शकता. याच्या पुढे बघूया आपण. हे पाहू शकता मोठे मोठे स्पीकर आहेत. आणि पहिल्या जुन्या टीव्हीमध्ये वापरले जाणारा होपर असतो ना, तो या साईडला हे पाहू शकता होपर. आम्ही हात लावला तो होपर. तो होपर पण असतो इथे, मिळतो, सहज मिळतो. 100-150 रुपये, 4-5 रुपये सांगतात, पण आपण 100-150ला मागायचा. थोडाफार खर्च असतो त्याला पण. ते पाहू शकता. ते आहे. घरगुती लागणारे सामान असू दे, विळ्या असू दे, खुरप्या असू दे, ते पण इथे मिळते. याच्यानंतर इथे आहेत इलेक्ट्रिकल, तुमचं टेप रेकॉर्डर, DVD, CD वगैरे सर्व ठिकाणी मिळते तुम्हाला इथं. जुन्या काळातली CD ती. इथं बघा टाईप रायटर पहिला होता मी, ओल्ड काळातला टाईप रायटर, मी टायपिंग करायचा. हां, हे पाहू शकता. हा टाईप रायटर आहे. मी बटन मारून बघितलेत आहे. तर अगदी लहान छोटासा टाईप रायटर आहे हा. याच्यानंतर जुन्या काळातला टेप पण याच्या साईडला पाहू शकता. हा टाईप रायटर आहे. मी हात लावला तर उचलत नाही, एकदम भारी आहे. एकदम एक हातानंतर काय उचलत नाही म्हणून राहू द्या असू दे म्हणलं. याच्यानंतर याच्या पुढे हा टेप पाहू शकता. जुन्या काळातला 1990चा टेप रेकॉर्डर. पूर्वी याची पण क्रेज भरपूर असते. टेप रेकॉर्डिंग गाणी एका कॅशीमध्ये दुसऱ्या कॅशीट मध्ये भरण्यासाठी हा टेप रेकॉर्डर. चला त्याच्या पुढे हे टेप ऑफिस खुर्ची आहे ना, ते ऑफिस खुर्ची मी 100 रुपयाला मागली होती. नाही 300-400 रुपये सांगत होते, तर मी 100 रुपयाला मागली होती. मी सहज मागली होती. आपल्याला काही गरज नाही म्हणून राहू दे असू दे म्हणलं. तर इथे पाहू शकता जे स्क्रूड्रायव्हर असू दे, मोठे मार्तूल असू दे, पाणी पक्कड वगैरे अगदी होलसेल दरात स्वस्त मस्त मटेरियल मिळते. पाहू शकता इथे. पाहू शकता. हे पण पूर्ण असेच आहे. पक्कड असू दे, तुमचे स्क्रूड्रायव्हर असू द्या, मार्तूल असू दे, टेस्टर असू दे. इथे पुढे इलेक्ट्रिकल पाहू शकता. फ्रीज असू द्या, वॉशिंग मशीन, कूलर, AC इथे मिळतात.
आणि हे घ्यायचं जरा रिस्कच आहे. हे पाहू शकता किती कबाड झालेलं आहे इथं. फक्त आपण यातल्या वस्तू जर चांगल्या असेल तर घेऊ शकता. याच्या पुढे पण हे जास्त कोणी इथं टेप रेकॉर्डच भरपूर ऐकायला येतात. जुन्या काळातले टेप रेकॉर्ड हे पहा मोबाईल असतात इथं. तुमच्या बटनाचे मोबाईल असतात, स्क्रीनचे पण मोबाईल असतात, भारी भारी मोबाईल असतात. परंतु ते काय आता 5Gचा जमाना आल्यामुळे याला काय जास्त मागणी काय जास्त नाही. मी ही फोन बघितला होता तर मी ₹50 म्हणला होता. ते ₹50 तर तो काय चालू नव्हता म्हणून आहे तसा ठेवला. याच्या पुढे पाहू शकता ती इस्त्री असू दे, तुमच्या लहान लहान हे ट्रायपॉड पाहू शकता. ₹10 ट्रायपॉड ह्यो. ₹10 ट्रायपॉड होता ह्यो. तर मला लय हलका वाटला म्हणून मी काय घेतलं नाही. ₹10 ट्रायपॉड आहे पाहू शकता. तर तुम्ही मार्केटला गेला तर ₹500-600 ट्रायपॉड शिवाय त्याशिवाय येत नाही. हे पाहू शकता पूर्ण इलेक्ट्रिकल मटेरियल नाही मिळते ह्या साईडला. हे पाहू शकता इथे पण पूर्ण असं फुल भरलेलं आहे. जुन्या टेप रेकॉर्ड असतात, जुन्या 1990च्या काळातले 1990च्या काळातले ही टेप रेकॉर्ड असतात. हे पाहू शकता पूर्वी कॅसेट लावून गाणी ऐकायची होत्या. आताचा जमाना तसा नाही. पाहू शकता कसला जबर टेप आहे हा. पूर्वीच्या काळी त्याची क्रेज भरपूर असायची. त्यानंतर फिरून आल्यानंतर ह्या साईडला पण जेवढी का जास्त गर्दी नव्हती. तर हे मेन बाजारला आलतो आपण. हे पाहू शकता बॉटल, आपली खोबरेल तेलाची बॉटल फक्त ₹10, ₹12, ₹10, ₹50, ₹10, ₹50. आणि इथं मोती साबण होते. मोती साबण तर ₹100ला 20, ₹100ला 20 म्हणून सांगत होते मोती साबण. हे डव शॅम्पू ₹10ला 50 पुड्या असे सांगत होते. पण हे घ्यायचं जरा थोडं रिस्कच असते. कारण ते एक्सपायर झालं तर मला तर वाटतं तो एक्सपायर झालं तर कारण एवढं हे पाहू शकता मोती साबण असे फुल मोती साबण जवळजवळ ₹75 शिवाय ₹70-75 शिवाय नाही दिवाळीला. तर त्यांनी एवढं कसं काय स्वस्त देत होते. म्हणून मी सहज विचारलं तर बैल तर जरा थोडे एक्सपायरी जरा मला हे वाटले म्हणून मी काय घेतलं नाही. इथं पाहू शकता परफ्यूम, सर्व कंपनीचे परफ्यूम तुम्हाला मिळत होते इथं. तर तुमचा डब असू दे, KS असू दे, असे भरपूर असू दे, वाईल्ड स्टोन असू द्या, कुठला पण असू द्या, सर्व प्रकारचे इथं परफ्यूम होते. सध्या तो वास भरपूर येत होता पण काय झालं एक्सपायरी डेट त्याच्यावर दिसत नव्हते म्हणून काय तो घ्यायच्या काय नादात पडलो नाही. तर पाहू शकता तरी पण नागरिक असे घेत होते. ₹20 परफ्यूमची ही बॉटल होती. ₹20 परफ्यूमची. बाहेर गेलं तर ₹350-400 शिवाय परफ्यूम येत नाही. असे भरपूर माणसं होते की ₹20 आहे म्हणून घेऊन जात होते. पाहू शकता मी यातले पहिलं होतं फॉगचा. मला जरा बरा वाटला मग घ्यावा म्हणलं पण मुलगा म्हणता माझा नको म्हणला. एक्सपायर झाला असलं वगैरे काय कसं घेत आहे म्हणलं काहीतरी रिॲक्शन आहे म्हणलं. म्हणून मी ठायाचं ठुले आणि परत आलो. ही पाहू शकता भिंतीवरची घड्याळी ₹20, ₹10, ₹20, ₹10 हे चालू असतं. विचारलं तर चालू आहेत का विचारलं तर हे म्हणतात काय माहीत नाही आम्हाला. चालू असं का नाही काय माहीत नाही. थोडाफार खर्च करावा लागतो. हे पाहू शकता पूर्ण घड्याळे आहेत हे ते भिंतीवरचे घड्याळे आहेत. जुन्या काळातली घड्याळे असतात ते. तर चला पुढे खुर्ची टेबल खुर्ची ₹100 ₹150 सांगत असतात. याच्या पुढे पाहू शकता किती गर्दी खचाखच गर्दी भरलेली आहे. इथं बुटं वगैरे सर्व मटेरियल तुम्ही पहिलं असेल पहिल्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते पाहू शकता बुटे एकदम मस्त आहे. ₹100 एक नंबर कंपनी पॅरागॉन असू दे, तुमचं स्पार्कसुद्धा इथं बुटं मिळतात ₹100 ₹150. स्पार्क्स म्हणजे काय कॉपी असणार त्याची, ही काही ओरिजिनल कंपनी नसणार असं वाटलं मला. मी आपलं बघावं म्हटलं तर गर्दी असल्यामुळे मी काही जास्त याच्या नादात पडलो नाही. दिसायला तर चकचकीत दिसत होतं. याच्या पुढे आमचं ब्लँकेट वगैरे या साईडला तर आपली ह्या रोडलाच आहे ब्लँकेट वगैरे स्वस्तात मस्त मिळतात ब्लँकेट वगैरे. या साईडला बघा ब्लँकेट आणि इथून पुढे आपला कोल्हापूर जिल्हा प्रसिद्ध असलेला म्हणजे गूळ. हा पावसा गुळ अक्षरशः नाना प्रकारचे असंख्य व्हरायटीमध्ये गुळ असतात. त्याचे साचे पण मस्त बनले असतात. एकदम स्वस्त गुळ असतो ₹35 किलो. बाहेर गेलं तर ₹50 किलो शिवत नाही, ₹35 किलो नसतो. हे पाहू शकता मोदकाचा शेप कसा दिलेला आहे. एकदम मस्त वाटतं मोदकाचा शेप. दिसायला फार सुंदर दिसतो. याच्यानंतर मग ही मोठी 1 किलोचं ही पिल्लं आहे पाहू शकता गुळाचे. पावशा ₹35 किलो सांगत होते. माझ्याकडे असल्यामुळे मी घेऊ शकलो नाही नको म्हटलं. हे पाहू शकता रुपयाला आहे गुळाचे 2 पेढ्यासारखे साच्यामध्ये तयार केले असतात. ₹1 ₹1 ₹10 देतात पण मी सहज मागून बघितलं होतं तर ते काही नाही मला द्यायला तयार नाही. हे पाहू शकता 10 किलोचे असे पूर्ण असे पिल्लं असतात त्या गुळाची म्हणजे ढेपा असतात. ग्रामीण भागात त्याला ढेपा म्हणतात गुळाच्या ढेपा. तर पाहू शकता कसा वाटला व्हिडिओ. तर कोणाला जर काय घ्यायची इच्छा असेल तर त्यांनी प्रत्येक रविवारी जाऊन शॉपला व्हिजिट देऊ शकता. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे सांगा. व नवीन असाल तर हरदास पवार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. इथून पुढे आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जिथं सर्वात स्वस्त आणि मस्त वस्तू मिळतात या प्रकारचे मी व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.